आणि त्याला घेऊन ये चल. आणि तो नाही आला तर? अरे तो कसा येत नाही ते मी पाहतो. ठीक आहे, पण तुम्ही घेऊन या त्याला. अरे गाढवा, प्रथम तुझं सांग त्याला पप्पानं बोलवलं आहे म्हणून सांग त्याला. सजा चला जातो. ठीक आहे. हल्ल्याची काठी मला शिकवतात शहाणपणा. मी त्यांचा बाप आहे, त्याला खोटं ठाऊक आणि मला शिकवतात साले. नमस्कार दादासाहेब, नमस्कार. कोण? राजा भाऊ. नमस्कार. या या बसा. आज कसं काय येणं केलंय आमच्या गरीबाच्या घरात? काय चेष्टा करता गरीबाची? आम्ही तुमच्या आश्रय, तुमच्या उपकाराच्या ओझ्याखाली दाबून गेलेले गरीब शेतकरी. अहो ते जुनं झालं आता. दिवसेंदिवस परिस्थिती बदललेली आहे आमची. गरीब झालेले आहे श्रीमंत आणि श्रीमंत झालेले आहे हे एकदम गरीब. भीक मागाची पाळी आलेली आहे आमच्या घरात. असं बोलून आम्हाला लादू नका दादासाहेब. तुमच्या उदारपणाने आम्हाला गरीब शेतकऱ्यांना मदत नाही केलं तर आम्ही जगणं शक्य झालं नसतं. हो यापुढे मला जगणं शक्य झालेलं आहे या गावात. हो आतापर्यंत नाव पैशाने जमवलं. या पुढं अपमान करत भीक मागावं लागणार मला. नाहीतर हे गाव सोडून जावं लागेल मला. हा कायदे सुद्धा कायमचा. काय सांगता काय दादासाहेब? हो खरं तेच सांगतोय मी राजा भाऊ. हा असं झालं तरी काय? त्याला काहीतरी कारण असेल ना. त्याला कारण तुम्हीच आहात राजा भाऊ. हा? मी काय केलं दादासाहेब? तुम्ही केलं नाही, तुमच्या मुलग्याने केलेलं आहे. त्याने तर माझी अब्रू धुळीत मिळवण्याचा प्रयत्न केला आहे त्याने. काय केलं माझ्या सुनाने? मला सांगा दादा. माझ्या काळजाच्या तुकड्याला हात घातलेला आहे त्याने. माझ्या नंदाबरोबर प्रेमाचं नाटक करून तिच्या बरोबर लग्न करण्याचा प्रयत्न करीत आहे तो. नाही, असे कसं शक्य आहे? कुठं तुमचं हे घराणं आणि कुठे आम्ही भिकारी माणसं? हो पण हे तुमच्या मुलग्याला कोण सांगणार? या पुढे त्याने आमच्या नंदाचा नाद नाही सोडला ना, परिणाम वाईट होणार सांगून ठेवतो मी तुम्हाला. निष्कारण तुमचं आणि आमचं कुठं बरंच चांगलं होतं ना, ते सुद्धा वाईट होणार. काय सांगतोय? बोल. हो आता घरी गेल्यानंतर मी त्याला समजून सांगतो. आणि तुमचं नाहीच ऐकलं तर नाही तर घरातून हाकून बाहेर देणार. दादासाहेब, माझ्या मुलापेक्षा तुमचा उपकार करता इज्जत सांभाळे हे माझं कर्तव्य आहे. हा येतो मी. थांबा राहूस बाबा, राग मानू नका. मला कळत आहे सुनात तुमचा मुलगा आहे, पण इथं माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. मला वाईट वाटून घेऊ नका तुम्ही. नाही तसं काहीच नाही. चला तर मग. मी सुद्धा येतो तुमच्या बरोबर. म्हणजे माझ्या बरोबर तुम्ही घरी येणार? घाबरू नका, मी तुमच्याकडे येत नाही. अहो सुनात तुमचा मुलगा आहे ना, माझ्यापेक्षा तुम्ही त्याला चांगले ओळखतात.
आणि तुम्ही त्याला समजावलेलं बरं. हा त्याबद्दल आपण अगदी निर्धास्त राहा दादासाहेब. चला तर माग. हा मला त्या राधा पवाराकडे जायचं आहे. आज पाहुणे येणार आहेत त्यांच्या घरी. अगं लग्न ठरलंय त्यांच्या मुलाचं आणि साखरपुडा सुद्धा आजच आहे त्यांचा. आणि ह्या गावात साखरपुडा असलं म्हटलं तर हा मंत्रण मला अगोदर येत आहे. आणि ह्या गावात कुठलाही साखरपुडा असला तरी नारळ फोडायला मीच गेलं पाहिजे. नंदा, हे नंदा. काय पप्पा? मी त्या पवाराच्या घरी जाऊन येतोय. आणि अमर आला की अमर त्या आनंदला भेटायला गेलेला आहे, आणायला गेलेला आहे. आणि आनंद आला की त्याला तू काही बोलू नकोस. हो पप्पा. मी त्याला काय सांगतो काय करायचं ते. चला राजा भाऊ.